यशोमती ताईंना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविकपद या ठिकाणी स्वागतपर भाषण करावं। जय गजानन। आज या ठिकाणी बोलो गजानन महाराज की। लाडके आपल्या सर्वांचे सन्माननीय राहुल गांधी आज या ठिकाणी करतो ते आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय बाळासाहेब, मुख्यमंत्री छत्तीसगडचे आदरणीय बघेल साहेब, या ठिकाणी उपस्थित सन्मान्य अशोक चव्हाण साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, या व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य आदरणीय मुकुल वासनिक जी, अविनाश पांडे जी, या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय पितृतुल्य मातृतुल्य माझे युवक मित्रांनो व मैत्रिणींनो, मी फक्त 2 मिनिट बोलणार आहे आणि तुमच्याकडनं मला काही उत्तर पाहिजे आहे। सड़क खामोश हो, जब खड़क खामोश हो जाती है तो सांसद में कौन जाएगा, लेकिन आज तो सड़क गूंज उठी है तो सांसद आवारा तो हो ही नहीं सकती है ना, हाँ या ना। तो सांसद तो अच्छी रहेगी ना। खरं मराठीत एक म्हण आहे, गाव करील ते राव काय करील, आणि आता अख्खे गावाच्या गाव रस्त्यावर सन्माननीय राहुल गांधीजींचं स्वागत करण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी सगळेजण येत आहेत। पण आपल्या या परिसरामध्ये 5 राव आहेत आणि एक दिवस वेणुगोपाल सरांनी मला म्हटलं होतं की अरे तुम कुछ कर नहीं रहे, तर ते 5 राव त्यांनी मला सांगितले होते। 2 राव संसदेत आहेत, 2 राव त्या ठिकाणी बिझनेस मध्ये आहे आणि 1 राव नागपूरला बसलेला आहे। आपल्याला खऱ्या अर्थानं ते 5 रावांची दुकानं बंद करायची आहेत, हो की नाही। पण कसं मुन्नाभाईंनी आपल्याला सांगितलं होतं, ते पिक्चर बघितलं असेल, झप्पी देके प्यार की झप्पी देके और संविधान को मानते हुए हमें सामने चलना है। कुठलीही सत्ता कुठल्याही सत्तेसाठी राहुलजी रस्त्यावर नाही आहे। राहुलजींना काहीच पाहिजे नाही आहे, पण एकच मंत्र आहे, जगाला प्रेम अर्पावा। आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं ते आज गजानन महाराजांच्या या भूमीमध्ये आलेले आहेत। भारत जोडो यात्रा या ठिकाणी आलेली आहेत। भारताचे सगळे यात्री जे प्रवास करतायत सन्मान्य राहुलजींसोबत, ते या ठिकाणी आलेले आहेत। मला एक गोष्ट खऱ्या अर्थानं सांगा, तुम्ही या सगळ्यांना साथ देणार का? काय डाव्या बाजूने आवाज नाही आला, तुम्ही राहुलजींना साथ देणार का? उजव्या बाजूने आवाज नाही आला, तुम्ही राहुलजींना साथ देणार का? आज राहुलजी गजानन महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं, गजानन महाराजांचा प्रसाद घेतला आणि खऱ्या अर्थानं ही संतांची भूमी आहे। संतांनी आपल्याला खऱ्या अर्थानं स्थापित जे लोक आहे त्यांना बंड कसा पुकारायचा हे शिकवलेलं आहे।
आणि आपल्याला तो वारसा चालवायचा आहे. आपण तो बंड जे स्थापित आहे त्यांच्या बंड आपण चालवणार का? नक्की. खऱ्या अर्थानं एक छोटीशी गोष्ट सांगते मी आता आणि मग मी संपेल. मी काही राहुलजी मंदिरात गेले तर मी काही लोकांना विचारलं की बाबांनो मला एक गोष्ट तुम्ही सांगा की आज राहुलजी आलेत, आज मंदिरात आलेले आहेत, तुम्हाला काय वाटतंय? तर त्यांनी मला सांगितलं की एक निरागस व्यक्ती बिलकुल पाण्यासारखा स्वच्छ आणि खऱ्या अर्थानं ज्याच्या अंतःकरणात आपण बघितलं तर आपल्याला असं वाटतं की हे देवाचं रूप आहे. अशी व्यक्ती आज आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे. मला सांगा तुम्ही राहुलजींना साथ देणार का? एक मोठं आंदोलन राहुलजींनी उभारलेलं आहे. स्वतःच सर्वस्व अर्पण करून ज्या ठिकाणून स्वतःच्या वडिलांचे चिथडे पडले तिथून उचलून त्या ठिकाणून शांतीचा संदेश घेऊन राहुल जी निकालेत. राहुल जी, मैं ज्यादा नहीं बोलूंगी लेकिन आप सब जन आप सबका यहाँ पे स्वागत करते हैं, महाराष्ट्र में आपका स्वागत करते हैं और गजानन महाराज की इस पवित्र भूमि में आपका स्वागत है. जय हिंद, जय कांग्रेस, जय गजानन. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी या जिल्ह्याचे नेते अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक जी आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे जी हे या ठिकाणी आमचे नेते आदरणीय खासदार राहुल गांधीजींचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी सत्कार करतील. न रुक पाएंगे, कोई रोक सके तो रोक ले. आभास है, विश्वास है, जन जन में मन की आस है. अब तोड़ ना सके कोई हमें, ये हाथ से जुड़ते हाथ हैं. हम दिल की सुनकर निकले हैं, इस देश ने दी आवाज है. और साथ हमारे कौन चलेगा. छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री माननीय भूपेश बघेल जी सुद्धा आज आपल्या या विराट सभेला उपस्थित झालेले आहेत. मी राज्याचे माजी मंत्री श्री अमित विलासरावजी देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करावा. माननीय ज्येष्ठ गांधीवादी नेते तुषार गांधीजी यांचं स्वागत विदर्भाचे नेते माजी मंत्री नितीन राऊतजी करतील. लाखों रंग समेटे हुए ये इंद्रधनुष का वेश है. कन्याकुमारी से कश्मीर तक जुड़ी रहा मेरा देश. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व व्यासपीठावरती अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे आमचे संघटन महासचिव केसी वेणुगोपालजी, एस के पाटीलजी आणि सर्व नेत्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती करतो हे क्षेत्र भक्ती आणि शक्तीचं केंद्र असलेल्या गजानन माऊलीच्या या शेगावच्या बद्दलची माहिती त्यांनी या ठिकाणी सांगावी. पुंडलिका गवारदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गजानन महाराज की, भारत माता की. शेगावच्या पावनभूमीत आध्यात्मिकतेचा वसा घेऊन भारत जोडोची भूमिका घेत त्यागाची भगवी पताका खांद्यावर घेत वारकरी संप्रदाय हा कार्यरत आहे आणि ती त्यागाची भगवी पताका ही खांद्यावर घेऊन भारत जोडण्याकरता आज राहुल गांधी कन्याकुमारीवरून शेगाव पर्यंत आलेले आहेत आणि त्यांच्या आगमनाच्या निमित्तानं त्यागाचं प्रतीक, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं प्रतीक आणि आपण सर्व एक आहोत हा भारत जोडण्याचा संदेश जी
वारकरी संप्रदायाची परंपरा तुम्हाला मला आपल्याला लाभलेली आहे. त्या परंपरेच्या भगवी पताका ही राहुलजींच्या सुपूर्द करत असताना आगामी काळात हा त्यागाचा देश, हा बलिदानाचा देश आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी साकारत आहे. ज्यांच्या आजी यांनी देशासाठी बलिदान केलं, ज्यांच्या वडिलांना या देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी प्राण द्यावे लागले, अशा राहुलजींना आज आपण भगवा पताका त्यांच्याजवळ देत आणि वारकरी संप्रदायाचा पेटा, वराडाचा पेटा मटका त्यांना प्रदान करून आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे. दुरितांचे तिमिर दाहो विश्वास धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तोते लाहो प्राणी जात, ही प्रार्थना साकार होत असताना आता विश्वास मुके देवे ही प्रार्थना घेऊन जी भारत जोडो यात्रा निघालेली आहे, तिचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालंय. गळा भेट घेण्या भीमेची निघाली इस देश की घोषात इंद्रा. गांधीवाद विचारों को आगे बढ़ाने वाले एक सामाजिक नेता के रूप में, कार्यकर्ता के रूप में जिन्होंने अपना योगदान दिया, मैं तुषार गांधी जी को सादर आमंत्रित करता हूं कि आज इस भूमि में पधारे हुए सभी इस जनता को वो संबोधित करें. नमस्कार आपल्याला सर्वांना. माझ्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे, कारण शिगाव आणि अकोला माझी जन्मभूमी आहे. म्हणजे वराडचाच मुलगा, आणि आज मला वराडातच राहुलजी बरोबर चालायचं सद्भाग्य भेटलं. आमच्या दोन्ही परिवारांची ही परंपरा आहे की देशासाठी नेहमी एकत्र येऊन काम केलं. राहुलजींचे पणजोबा आणि माझे पणजोबा एकत्र चालायचे दांडी कूच पासून. तीच परंपरा आज मला त्यांच्याबरोबर चालून भारत जोडो यात्रामध्ये हे सद्भाग्य भेटलं. आणि जो फरक पाहिला मी तो हे होता की तुषार गांधीजी जे आपल्याला मार्गदर्शन करतात आहेत, हे महात्मा गांधीजीचे नातू आहेत, पंतू आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचं भाषण हे या ठिकाणी महत्वाचं राहणार आहे. महात्मा गांधींचा विचार आणि महात्मा गांधींचं त्यांच्या अंगामध्ये असलेलं रक्त, या गोष्टीचं नातं तुम्हाला कळावं म्हणून मी त्यांचा परिचय करायसाठी इथं आलेलो होतो. धन्यवाद. आज जब मैं सुबह से इस भारत जोड़ो यात्रा में राहुल जी के साथ चल रहा था, तो एक याद, एक सोच आ रही थी कि जिस तरह से जनता, गरीब जनता, सामान्य जनता को अपने पास करते थे, अपने गले से लगा रहे थे और उनके दुख दर्द का थोड़ा बोझा चंद लम्हों के लिए तो भी हल्का कर रहे थे. और ये याद आया कि दूसरी तरफ आज हमारे प्रधानमंत्री जी हैं, जो जब जहां जाते हैं वहां अगर उनके रास्ते में गरीबों की बस्ती आ जाए तो पर्दे लगवा देते हैं कि ताकि उनको देखना ना पड़े. ये जो फर्क है वो जनता के नेता और एक राजनीतिक नेता के बीच में होता है. यह हमने याद रखना बहुत जरूरी है, क्योंकि इस देश की, इस भूमि की परंपरा है कि जो जनता का हमदर्द बन के निकला है वही इस देश का सही में नेता बना है. बापू भी गरीबों की झोपड़ी तक जाते थे और उन्हीं में शामिल होने के लिए अपने आप को मोड़ते थे वैसे. और आज कई सालों के बाद वो देखने को मिल रहा है वापस. मैं ये मेरा सद्भाग्य समझता हूं कि मुझे चंद लम्हों के लिए, एक दिन के लिए ये जो अनुभव है वो प्राप्त करने का मौका मिला, क्योंकि ऐसे अनुभवों के बारे में इतिहास में पढ़ा करता था, पर ये मेरी जिंदगी में कभी मुमकिन होगा ये सोचा नहीं था.
इसके पहले 2005 में दांडी कूच में राहुल जी के साथ चला था मैं, आज वापस चला हूं। यही याद आती है कि 1930 में दांडी कूच में बापू, मोतीलाल नेहरू और पंडित नेहरू साथ में चले थे। उसके बाद 1947 में दंगों के बीच जब बापू नोआखाली और टिपेरा में चल रहे थे तो पंडित जी वहां जाते थे उनके साथ विचार विमर्श करने और साथ हो जाते थे। उसके बाद 2005 में जैसे मैंने कहा, राहुल जी और सोनिया मैडम दोनों उस दांडी कूच की 75वीं सालगिरह पे साथ में आए थे। तो वो परंपरा को आज आगे चलाते हुए मैं मेरा ये कर्तव्य समझता हूं और सद्भाग्य समझता हूं कि मुझे ये मौका मिला। मैं ज्यादा देर बोलूंगा नहीं, लेकिन इतना जरूर कहूंगा कि जो लोग ये कह रहे हैं कि जो टूटा नहीं है उसको जोड़ने के लिए क्यों आए हो, उनको ये जवाब देना जरूरी है कि जब कुछ टूट जाए उस तक इंतजार करने वाले जो होते हैं उनकी दिल में ये इच्छा होती है कि वो टूट जाए और इसलिए इंतजार करते बैठे रहते हैं। देश प्रेमी वो होता है जो उसको अंदाजा भी आए, अगर शक भी हो कि ये देश को तोड़ने की प्रकृति चल रही है, तो घरों से निकल के उस देश को तोड़ने वालों से उस देश का रक्षण करते हैं। और ये जरूरी है, देश टूटने के बाद टुकड़ों को जमा करने के लिए जाने वाले देश प्रेमी नहीं होते। इसीलिए इस भारत जोड़ो यात्रा का महत्व है कि वो टूटे नहीं, इसलिए एक जन सैलाब पैदा कर रहे हैं। मी आपल्या सर्वांचा फारच आभारी आहे आणि आभार मानतो। ज्या पद्धतीनं मी पाहिलं आज सकाळपासून, ज्या पद्धतीनं वराडची जनता हे यात्राला समर्थन देते, त्याच्यासाठी आपल्या सर्वांचा फार फार आभार। जय हिंद। भारत जोड़ो यात्रा के महाराष्ट्र में हमारे महाविकास आघाड़ी की जो साथी थे, राष्ट्रवादी कांग्रेस हो, शिवसेना हो और बहुत सारे संगठन हो, उन्होंने अपना समर्थन दिया था, उसमें सम्मिलित हुए थे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ज्येष्ठ नेता डॉक्टर राजेश टोपे और डॉक्टर राजेंद्र सिंह ने उनका यहाँ पे स्वागत करेंगे। नफरत ना बोने देंगे, महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री अमन के फूल खिलाएंगे, कैलास प्रमोद जी सर्व राष्ट्रवादीचे नेते त्यांचं स्वागत करत आहेत। बेरोजगारी से पंजाब एकनाथ खडसे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सुद्धा राष्ट्रवादीच्या वतीने, हाथ बढ़ाना है। खासदार फौजिया खान असा अनेक राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते पदयात्रेमध्ये सुद्धा सामील होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी विधानसभेचे अध्यक्ष अरुणभाई गुजराती सुद्धा आज या व्यासपीठावर पाठिंबा दर्शवण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी कुशलाल चंद्रशेखर बोरसे आणि भारती बोरसे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून, हा त्यांचा मोबाईल नंबर आहे, ठीक आहे। हम दिल की सुनकर निकले हैं, इस देश ने दिया आवाज। अच्छा, या ठिकाणी त्यांचा जो मोबाईल नंबर हरवलेला आहे 917288400104 त्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा। कृष्णा चंद्रशेखर बांते आणि भारती बांते, कृष्णा चंद्रशेखर बांते हा हरवलेला आहे आणि त्यांचा नंबर जो आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करायला, ज्याला कोणाला मिळाला तो पोरगा, त्यांचा नंबर आहे 9172840104। परत नंबर सांगा।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी या विराट सभेला संबोधित करावं. भारत जोडो यात्रेला एक जोरदारपणे ज्यांनी कन्याकुमारी पासून 5 राज्य पार करत महाराष्ट्राच्या या शेवटच्या टप्प्यावर आणलेले आहेत आदरणीय राहुल गांधीजी, मंचावर उपस्थित असलेले बघेल साहेब, सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमचे सहकारी, महाविकास आघाडीचे सर्व नेते, उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, एक प्रचंड जनसमुदायाला या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात राहुल गांधीजींना जोरदार समर्थन देण्याकरता आणि त्यांचं स्वागत करण्याकरता. आजची ही विराट सभा आगामी काळामध्ये बदलणारे संकेत दाखवते आहे की कशा पद्धतीने महाराष्ट्राचं आणि देशाचं एकंदरीत परिस्थिती राहील की आजची विराट सभा याचे दर्शन देत आहे. मित्रहो, राहुलजींचं आगमन महाराष्ट्रामध्ये होत असताना नांदेड पासून आज बुलढाण्यामध्ये आणि बुलढाण्यापासून नंतर मध्य प्रदेशमध्ये जाण्याचा जो काही त्यांचा आजचा हा प्रवास राहिलेला आहे, जागोजागी जोरदारपणे लोकांनी समर्थन दिलं. ही यात्रा अभूतपूर्व यात्रा 5 राज्य पूर्ण करून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जाणारी यात्रा एक आगळी वेगळी यात्रा आहे. आगळी वेगळी यासाठी आहे की आमची यात्रा विमानाने जाणारी यात्रा नाही. आपण महाराष्ट्राने अनुभवलं, महाराष्ट्रातली एक यात्रा महाराष्ट्रातून गुजरातला गेली, गुजरातून गुवाहाटीला गेली आणि तिथून सांगतायत काय डोंगर, काय हॉटेल, ओके ओके. पण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्व ओके नाहीये आणि म्हणून राहुलजींच्या नेतृत्वाखाली गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन, या पुण्यभूमीतून आशीर्वाद घेऊन राहुलजी आज पुढे जाणार आहेत आणि खंबीरपणे या देशाचे प्रश्न, या देशाच्या समस्या, एक डायरेक्ट डायलॉग, सामान्य माणसाचे प्रश्न समजून घेण्याचं काम, एक डायरेक्ट डायलॉग लोकांशी स्थापन करण्याचं काम आणि त्यातून देशाला दिशा देण्याचं काम राहुल गांधी या निमित्ताने निश्चित साध्य करणार आहेत, या बाबतीमध्ये अजिबात शंका नाही आहे. मित्रहो, काही दिवसापूर्वी आपण सोशल मीडियावर एक चित्र पाहिलं असेल. एक माता आपल्या मुलीला घेऊन, 4 वर्षाला बाळाला घेऊन राणी लक्ष्मीबाई प्रमाणे आपल्या पोटावर मुलाला घेऊन पुढे चाललेली आहे. तिच्या बरोबर संपूर्ण तिचं कुटुंब आहे आणि हे कशाचे संकेत आहेत? चिंता सर्वांच्या मनामध्ये आहे, चिंता सर्वांच्या मनामध्ये आहे. आमच्या पुढच्या पिढीचं कसं होणार आहे, आमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य काय राहणार आहे, रोजगार मिळणार की नाही, धर्मनिरपेक्ष पद्धतीने देश चालणार आहे की नाही, या देशामध्ये लोकशाही टिकणार आहे की नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज सामान्य माणसाच्या मनामध्ये आहेत. आणि म्हणून राहुलजींच्या यात्रेमध्ये केवळ काँग्रेसचेच नव्हे तर सामान्यातला सामान्य माणूस आज राहुल गांधींच्या बरोबर आहे. जनता सोबत आहे, अनेक विचारवंत सोबत आहेत, वकील आहेत, लेखक आहेत, निवृत्त न्यायाधीश आहेत, सर्व जनता आज सहभागी झालेली आहे. या देशातली लोकशाही अबाधित राहावी, या देशामध्ये प्रश्न मार्गी लागावेत आणि या देशाला लोकशाहीच्या मार्गाने आपण पुढे नेलं पाहिजे, या भूमिकेतून आज जनता मजबूतीने राहुल गांधींच्या मागे आज मित्र उभी राहिलेली आहे. आणि म्हणून आज मला एवढंच या ठिकाणी निमित्ताने मित्र सांगायचं आहे की यात्रेच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय, एकीकडे या यात्रे संदर्भामध्ये टिंगल टवाळी करण्याचं काम सुरू आहे. मला आठवण करून दिली पाहिजे, हा जनसमुदाय, हा जनतेचा रेटा की तुमची टिंगल टवाळी कधी सहन करणार नाही आणि जनता दाखवून देईल आगामी काळामध्ये की कशा पद्धतीने हे नेतृत्व देशाला सक्षमपणे सांभाळू शकतं,
हे दाखवण्याचं काम या निमित्ताने निश्चित होणार आहे. मी तो मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आपण पाहतोय देशातले ज्वलंत प्रश्न बेरोजगारी हा राहुलजींना जेवढी लोक भेटली त्याच्यामध्ये प्रामुख्याने देशामधला बेरोजगार तरुण त्याला भेटतोय. आपण पाहतो या राहुलजींनी हा मुद्दा घेतल्याबरोबरच केंद्र सरकारने नियुक्तीची पत्र वाटायला सुरू केली. मला सांगा कधी घडलं होतं की एका राजकीय पक्षाच्या लोकांनी नियुक्तीची पत्र ही देण्याच्या बाबतीमध्ये असं कधी जाहीर प्रदर्शन केलं होतं? कधी नव्हतं. आज राहुल गांधींनी हा प्रश्न उचलल्याबरोबर केंद्राला जाग आली, राज्याला जाग आली. ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, बिलकुल जागा भरल्या पाहिजेत. पण खऱ्या अर्थाने बेरोजगारीचा प्रश्न आपण पाहतोय की ऑक्टोबर महिन्यामध्ये 7.8% बेरोजगारी देशातली गेली आणि अनेक नवीन प्रश्न देशासमोर आहे. जीएसटी हा मोठा प्रश्न आहे, महागाई मोठा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आज देशामध्ये भेडसावत असताना मग आम्हाला न्याय कोण देणार? आम्हाला न्याय कोणी देणार असेल तर राहुल गांधींच्या समर्थनार्थ ही सगळे जनसमुदाय या ठिकाणी जो आलेला आहे राहुलजींच्या मागे भक्कमपणे उभं राहील आणि देश एकोप्याने आपले सर्व साध्य करण्याकरता एकजुटीने काम करेल अशी अपेक्षा करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मुकुल वासनिक जी. आमचे नेते आदरणीय राहुल गांधी जी, केसी वेणुगोपाल जी, HK पाटील साहेब, नाना पटोले जी, अशोक चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, पृथ्वीराज चव्हाण जी, भूपेश बघेल साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील सर्व मान्यवर नेते मंडळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, शेगाव मध्ये आपल्या सर्वांच्या वतीने मला आमचे नेते राहुल गांधीजी यांचं स्वागत करत असताना मनापासून आनंद होत आहे. अनेक सभा बुलढाणा जिल्ह्यात बघितल्या, पण शेगाव मध्ये आज ही जी सभा होत आहे गजानन महाराजांच्या या नगरीत, मला आठवत नाही की अशा प्रकारची सभा शेगावच्या इतिहासामध्ये कधी झाली असेल. ठिकठिकाणी सकाळपासून शेगाव पोचेपर्यंत राहुल गांधीजींचं जबरदस्त स्वागत होत आहे. 7 सप्टेंबरला कन्याकुमारीहून निघाले, तामिळनाडू, केरला, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि आता महाराष्ट्र, सर्वदूर हजारो लाखो लोक राहुलजींना ऐकायला येत आहे, बघायला येत आहे. कारण की राहुल गांधी भारत जोडो यात्रा घेऊन श्रीनगर पर्यंत पोहोचण्याचा संकल्प करत निघाले आहे. 75 वर्ष झाले स्वातंत्र्याला आणि तरी देखील आज आपल्याला भारत जोडो यात्रा काढावी लागत आहे. ती कशा करता? भारत जोडो या करता, कारण की जे संकट या तिरंग्यावरती आज निर्माण झालं आहे, जे संकट आज भारतीय घटनेसमोर झालेलं आहे, जे संकट आज भारतीय संसदेवरती, न्यायपालिकावरती, कार्यपालिकेवरती झालेलं आहे, अशा प्रकारचं संकट या अगोदर कधीही स्वतंत्र भारतामध्ये निर्माण झालं नव्हतं. आणि म्हणून आज भारत जोडो यात्रा काढण्यात आली. राजकारणाकरता लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम काही पक्ष करत आले, पण याच्या माध्यमातून देश दुबळा होत आहे. आज तिरंग्याबद्दल घर घर तिरंगा म्हणून सांगतात. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा तिरंगा तेव्हा हातात उचलला जेव्हा तिरंगा हातात घेणं एक गुन्हा होता,
गोळ्या खाल्ल्या, लाठ्या खाल्ल्या या तिरंग्या करत्या. आणि म्हणून आज या तिरंग्याच्या रक्षणाकरता राहुल गांधीजी निघाले आहे. तुषार गांधीजी इथे बोलत होते. महात्मा गांधी साबरमती आश्रमापासून 1930 साली निघाले दांडी करता. आणि जेव्हा 6 एप्रिल 1930 ला दांडीला पोचून एक चिमटी भर मीठ हातात उचलला, देशामध्ये गुलामगिरी तिथेच त्याचा अस्त सुरू झाला. राहुल गांधीजी ज्या दिवशी श्रीनगरला पोचतील आणि तिथे आपल्या हातांना तिरंगा फडकवतील, लक्षात ठेवा, भारताला कमजोर करणाऱ्यांचा त्याच दिवसापासून अस्त सुरू होईल. राहुल गांधीजी सत्तेच्या संघर्षामध्ये नाही, एक तपस्या म्हणून ते निघाले. देशभक्तीच्या देशभक्तीच्या एका कामाला घेऊन आम्ही सर्व त्यांच्या सोबत राहू, हा विश्वास त्यांना या प्रसंगी मी आपल्या सर्वांच्या वतीने देतो. धन्यवाद. जिन्होंने छत्तीसगढ़ के भूमि में कांग्रेस का परिवर्तन किया, वो मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल जी को मैं अनुरोध करता हूं वो इस सभा को संबोधित करे. गजानन महाराज को प्रणाम करते हुए, ये संतों की भूमि को प्रणाम करते हुए मंच में उपस्थित आदरणीय राहुल जी, नाना भाऊ जी, थोराट साहब, वासनिक जी, तुषार जी, पूर्व मुख्यमंत्री चौहान जी, सभी प्रथम पंक्ति के हमारे नेतागण, एनसीपी के नेतागण, मुझे छत्तीसगढ़ से मैं आया हूं और आप सबको संबोधित करने का आदेश मुझे हुआ है. मैं आप सबको नमन करता हूं, आप सबको प्रणाम करता हूं. आदरणीय साथियों, महाराष्ट्र ने अनेक संत, अनेक महात्मा, अनेक विचारक, अनेक स्वतंत्रता संग्राम सेनानी दिए. देश को दिशा देने में महाराष्ट्र के हमेशा अग्रणी भूमिका रही है. आजादी के आंदोलन में अनेक महापुरुषों ने अपने जीवन कुर्बान किया. मैं एक उदाहरण देना चाहता हूं. भगवान तिलक ने जो कांग्रेस का नेतृत्व किया था, उन्होंने एक बात कही थी, इस देश में 3 कोण हैं, पहला अंग्रेजों का, दूसरा हिंदुओं का, तीसरा मुसलमानों का, और जिस दिन हिंदू और मुसलमान एक हो जाएंगे उस दिन ये अंग्रेज देश छोड़ के भाग जाएंगे. महात्मा गांधी, उनके उत्तराधिकारी नेहरू जी, पटेल जी, मौलाना अब्दुल कलाम जी, ये सारे नेता जो तिलक जी के सूत्रवाक्य है उसको लेके चले, और इन नेताओं ने सामाजिक समरसता बनाते हुए सबको जोड़ने का काम किया. और जिस दिन सारे हिंदुस्तानी एक हुए, अंग्रेज भाग खड़े हुए. लेकिन वो समय था, 2 कोण तो करना चाहते थे. एक तरफ तिलक का आदेश, हिंदू मुसलमान एक हो जाओ, दूसरे तरफ लगे थे अंग्रेज और हिंदुओं को एक करने का. आदरणीय साथियों, देश को आजादी मिली तब नेहरू जी ने कहा था, जो बात आजादी के लड़ाई के लिए सही है वो देश के विकास के लिए भी वही बातें सही होगी. और उन्हें पूरे जीवन इस देश के एकता और अखंडता के लिए बिताया. और इस देश के एकता और अखंडता के लिए जहां महात्मा गांधी ने, इंदिरा जी ने, राजीव जी ने अपने प्राणों की आहुति दी, आज वही ताकतें 2 ध्रुव आज भी हैं. एक तरफ तोड़ने की बात हो रही है और देश को लूटकर अपने उद्योगपति साथियों को हिंदुस्तान की संपत्ति को देने की कोशिश की जा रही है. और वहीं
दूसरी ताकत है जो राहुल जी के नेतृत्व में बेरोजगारी, महंगाई के खिलाफ लड़ते हुए, सांप्रदायिकता के खिलाफ लड़ते हुए भारत जोड़ो के यात्रा में आज 72वें दिन सेगांव में पहुंचे हैं। और राहुल जी के नेतृत्व में हमें पूरा विश्वास है, जो बात आजादी के समय सही थी वो आज भी सही है। देश में बेरोजगारी भगाना है, देश में महंगाई भगाना है, तो हम सबको राहुल जी के साथ जुड़ना है। और आज पूरा देश राहुल जी के साथ जुड़ते जा रहा है और विरोधी लोग ताकते रह जा रहे हैं। मैं बहुत आप सबका हृदय से धन्यवाद देते हुए, आप सबको प्रणाम करते हुए, इस वीर भूमि को प्रणाम करते हुए, संतों को भूमि प्रणाम करते हुए अपनी वाणी विराम देता हूं। धन्यवाद। जय हिंद। कन्याकुमारी से लेके ये भारत जोड़ो यात्रा की शुरुआत हुई। हमारे सांगली जिला कांग्रेस के अध्यक्ष श्री पृथ्वीराज पाटिल ने कन्याकुमारी से लेकर महाराष्ट्र की भूमि तक इस यात्रा का एक क्षणचित्र का पुस्तक यहाँ पे आदरणीय हमारे नेता राहुल जी को समर्पित कर रहे हैं। इस देश ने दी आवाज है, बोल साथ हमारे कौन चलेगा, बोल साथ हमारे कौन चलेगा, बोल साथ हमारे कौन चलेगा। आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आणि गेले अनेक महिने ज्यांनी अथक परिश्रम करून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून दाखवली, ते आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांना मी विनंती करतो की त्यांनी या विराट सभेला संबोधित करावं। नफरत छोडो, नफरत छोडो। आजच्या भारत जोडो यात्रेच्या शेगावच्या पुण्यभूमीमध्ये होत असलेल्या, पवित्र भूमीमध्ये होत असलेल्या आजच्या विराट सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय राहुलजी गांधी, महात्मा गांधींचे नातू आणि गांधीजींचा विचार जे सातत्यानं जगामध्ये पुढे नेत आहेत असे आदरणीय तुषारजी गांधी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री माननीय भूपेंद्र बघेल जी, माननीय जयराम रमेश जी, माननीय केसी वेणुगोपाल जी, प्रभारी माननीय एच के पाटील जी, आपले अध्यक्ष नानाभाऊ पटोले जी, येथे उपस्थित असलेली आपल्या राज्यातील आणि बाहेर राज्यातील सुद्धा खूप पाहुणे मंडळी चालले, सर्व भारत यात्री आणि सर्व बंधू आणि भगिनी, आज शेगाव येथे ही विराट सभा होते आहे। हा आजचा प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनातला अविस्मरणीय अशा प्रकारचा क्षण आहे। आपण आयुष्यभर आठवू की शेगावची सभा अशी लाखोंची भरलेली सभा आपण आलो आहोत आदरणीय राहुलजी यांना पाठिंबा देण्याकरता, त्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता आणि त्याचबरोबर ते कन्याकुमारी पासून निघाल्यानंतर श्रीनगर पर्यंत जाणार आहे। त्यांच्या या यात्रेला त्यांच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, भक्कमपणे पाठीशी आहोत असं आश्वासित करण्याकरताची याची विराट सभा येथे होती आहे। या सभेचं वैशिष्ट्य मी सांगेल, सभा केल्या जातात, बळी माणसं भरून आणली जातात, गाड्या भरल्या जातात, इथं नाही, ही सगळी सभा उत्स्फूर्त सभा आहे। हे वैशिष्ट्य आजच्या या सभेचं या निमित्ताने सांगेल। मनापासून माणसं पाठिंबा देत असताना दिसत आहेत। आदरणीय राहुलजी कन्याकुमारी पासून निघाले आणि त्यानंतरच्या सगळ्या क्षणचित्र जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की ते भेटतायत लोकांना। गरीब माणूस तो भेटतो, गरीब शेतकरी भेटतो, वयोवृद्ध येतो त्यांना भेटतो आणि त्या अत्यंत जवळकीनं त्या जवळ घेतात। एखाद्या माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर ते आपल्या हाताने पुसतात। एखादी वृद्ध महिला येते आणि ती
त्यांच्या गालावून हात फिरवती, प्रेमानं हात फिरवती, अशा पतीचं प्रेम वाटण्याचं काम, जिव्हाळा वाटण्याचं काम, आपुलकी वाटण्याचं काम राहुलजी संपूर्ण देशामध्ये करत असताना आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. रोज 25 किलोमीटर चालतायत. रोज 25 किलोमीटर चालणे ही सोपी गोष्ट नाही. देगलूरला नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड स्वागत झालं. त्या दिवशी राहुलजी कन्याकुमारीकडून तेलंगणामधून आले होते. पहिला 11 किलोमीटरचा प्रवास त्यांचा झालेला होता. माननीय अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली तिथे मोठं स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचं झालं. आणि पुन्हा राहुलजी चालण्यास सुरुवात केली, कारण गुरु नानक यांचा जयंती होती. दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजता इथल्या शीख धर्मियांच्या असलेल्या गुरुद्वारामध्ये प्रार्थना होती. पुन्हा चालण्यास सुरुवात केली आणि पुन्हा 9.5 किलोमीटर रात्री चालले. रात्री 1 वाजता ते गुरुद्वाराला पोहोचले. 1 तास प्रार्थना चालली. एका दिवसामध्ये 19.5 किलोमीटरचं चालणं. खरं म्हणजे कुठून ही शक्ती प्राप्त झाली? रात्रीचा प्रवास केला, 2-3 वाजेपर्यंत जागरण केलं, सकाळी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. कुठून ही शक्ती प्राप्त झाली त्यांना? ही शक्ती जी आहे, खरं मी पाहतोय एका ठिकाणी पाऊस पडत होता, पावसामध्ये उभे राहिले, विराट सभेला त्यांनी मार्गदर्शन केलं. काही वेळेस चालतात, ऊन असतं, काही ठिकाणी थंडी असते, काही ठिकाणी धूळ असते, काही ठिकाणी धुक्याचं वातावरण असतं. पण राहुलजी चालत असतात, त्यांच्याबरोबर शेकडो त्यांचे सहकारी चालतात, त्याच्या पाठीवर हजारो अशा प्रकारचे लोक चालतात. खरं म्हणजे राहुलजींना ही शक्ती प्राप्त कुठून झाली असं वाटावं, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या सगळ्यांना वाटतोय की चालतातच कसे हे? याच्यामध्ये आहे त्यांची जिद्द, मनापासूनचे प्रयत्न. आणि कशासाठी? हा देश वाचवण्याकरता, ही देशाची लोकशाही वाचवण्याकरता, या देशाची राज्यघटना वाचवण्याकरता राहुलजी निघालेले आहेत. आपली राज्यघटना काय सहज निर्माण झाली असं नाही. या देशामध्ये शतक आपल्या संतांनी समतेचा विचार सांगितला. संतांनी सांगितलेला समता वर्तावी अंता खंडावी, हा समतेचा विचार, संत ज्ञानेश्वरांचा विचार, संत तुकारामांचा विचार, संत चोखोबांचा विचार, संत सावळामाळीचा विचार, संत नरहरी सोनाराचा विचार, संत गोरोबा कुंभाराचा विचार, त्याचबरोबर समाज सुधारकांची सुद्धा मोठी नामावली आपल्याकडे आहे, जी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब, तर या सगळ्यांच्या तत्वज्ञानातून जे तयार झालं, खरं जे ते सगळं होता समतेचा विचार. सगळ्या संतांनी समतेचा विचार सांगितला, सर्वांना, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार सांगितला. आणि असा किमयागार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने मिळाला की तो सगळा राज्यघटनेत उतरवला. आज वेळ अशी आलेली आहे की एवढा शतकाचा चाललेला हे मंथन, त्यातून झालेली आपली राज्यघटना, महात्मा गांधींच्या विचारातून निर्माण झालेला सत्याग्रह, आणि त्यानंतर त्या सत्याग्रहातून जे लोकशाहीचं शिक्षण दिलं गेलं, 75 वर्षाचा कालखंड आज पुरा करतो स्वातंत्र्याचा. लोकशाही माध्यमातून केला, काँग्रेसच्या विचारांना केलं, त्याकरता बलिदान दिले. तर आता एक पुन्हा अशी वेळ आली आहे की या विचाराला पुन्हा ताकद देण्याची वेळ आलेली आहे. कुठेतरी असं लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत ते डळमळीत झालेले आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. मूल तत्वाला हात घातला जातोय, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणे हल्ले होत आहेत. पुन्हा एकदा आपली लोकशाही ताकदवान बनवण्याचं काम, पुन्हा सगळ्याला देशाला एक करण्याचं, जाती धर्म पंथातून एक करण्याचं काम हे करावं लागणार आहे. आणि ती जबाबदारी राहुलजींनी उचललेली आहे आणि त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण आहोत. मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की राहुलजींचा हा विचार जो आहे तो देशाच्या हिताचा आहे, भविष्य काळाच्या विचाराचा आहे. आणि म्हणून या भविष्य काळाच्या विचार करता म्हणून आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. खरं म्हणजे इथं अनेक जण पाठिंबा देत आहेत, अनेक क्षेत्रातली माणसं आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, ते येत आहेत, राजकारणातले नाहीतरी येत आहेत आणि पाठिंबा देत आहेत.
मी या निमित्तानं सांगेल की अनेक माणसं आहेत. तुषारजी गांधी आलेत, मेघाजी पाटकर आलेत, जस्टिस कोळसे पाटील असतील, गणेशजी दिवे असतील, लोकांचे जे किती नाव घ्यावेत की जे आतापर्यंत काँग्रेसला बरोबर नव्हते, पण जर एक राहुलजी चांगल्या पद्धतीने काम करताय तर त्यांना आशेचा किरण हा राहुलजींमध्ये दिसतो आहे की हेच आहेत की पुढच्या काळाला देश वाचू शकतात, देशाची लोकशाही वाचू शकतात आणि म्हणून ते पाठिंबा देत आहेत. खरं त्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे. एकत्र हा लढा पुढच्या काळातही आपल्याला लढण्याचं काम हे करावं लागणार आहे आणि म्हणून आपण जो पाठिंबा दिला आज उत्स्फूर्तपणे एवढी मोठ्या संख्येनं आपण आल्यात, तुझं स्वागत करतो. पण ही सुरुवात आहे, ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि राहुलजींच्या नेतृत्वाखाली जिंकायची आहे, एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्यक्षम अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं या सभेला संबोधित करावं. शिवसेनेचे नेते नरेंद्र खडेकर सुद्धा या सभेला उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो गजानन महाराज की. आदरणीय राहुल जी की जो यात्रा कन्याकुमारी से कश्मीर जो शुरू हुई है, वो यात्रा का मध्य आज संत नगरी गजानन महाराज में उसको पूरा हुआ है. और ऐसे समय में आज एक बड़ी जनसभा राहुल जी की स्वागत के लिए जो हो रही है, उसमें आदरणीय राहुल जी गांधी इस कार्यक्रम में उपस्थित हुए हमारे वेणुगोपाल जी, जयराम रमेश जी, हमारे राज्य के प्रभारी एच के पाटिल जी, हमारे छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेश भैया, मुकुल जी वासनिक, हमारे विधिमंडल के नेता बाला साहब थोराट जी, माजी मुख्यमंत्री अशोक चौहान जी, पृथ्वीराज चौहान जी, मंच में बैठे हुए सभी नेतागण, इसकी शुरुआत करते समय मैं इतना ही कहूंगा कि जब यात्रा शुरू हुई तो छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वेश्वर जी और ऐसे सभी महानुभावों का आशीर्वाद लेके इस यात्रा की शुरुआत महाराष्ट्र में हुई और सफलता से आज संत गजानन महाराज जी के स्थल पे आई और राहुल जी ने गजानन महाराज जी का भी आशीर्वाद लिया मंदिर में जाके. और मैं इस यात्रा पूरी कश्मीर तक सफलतापूर्वक ये पूरी होगी और छत्रपति शिवाजी महाराज और गजानन महाराज जी का और हमारे महानुभावों का आशीर्वाद हमें प्राप्त रहेगा और महाराष्ट्र की जनता उनके पूरे साथ रहेंगी, ऐसा विश्वास मैं यहां पे व्यक्त करता हूं. और एक उदाहरण बताता हूं कि भारत जोड़ो यात्रा, हम जब पैदा होते हैं तब हमारा पूरा शरीर आता है. जब हम मां का दूध पी के जब बड़े होते हैं जिबली के साथ, तो कुछ दिन के बाद दांत आते हैं और दांत आने के बाद दांतों का काम होता है तोड़ने का और जिबली का काम होता है जोड़ने का. जिस जिबली ने इस दांतों को पैदा किया, उस जिबली को भी दांत काटने को आगे पीछे नहीं देखते. और जैसे जैसे हमारी उम्र बढ़ती है वैसे वैसे ही जैसे हम बुढ़ापे की तरफ जाते तब दांत गिरते हैं और जिबली नहीं, शरीर का पूरा हमारा हिस्सा हमारे साथ रहता है. जो तोड़ने का काम करता है वो ज्यादा दिन नहीं टिकते, जो जोड़ने का काम करते हैं वो कभी नहीं गिरते और कभी नहीं खत्म नहीं होते. ये यात्रा का सबसे बड़ा संक्षिप्त जवाब हम मानव जाति के लिए है.
और वही काम हम सब के नेता राहुल जी, जो आज इस सब दिलों की धड़कन बन चुके हैं, अजान चालू असल्यामुळे थोडा थांब. आणि म्हणून राहुलजी, कन्याकुमारी ते काश्मीर ही जी पदयात्रा जी सुरू झालेली आहे, ही मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जे जोडणेवाले ते कधीच मरत नाही, तोडणेवाले लवकरच जातात, ही भूमिका घेऊनच राहुलजी या देशाचं संविधान, या देशाचा तिरंगा वाचवण्यासाठी निघालेले आहेत. आदरणीय तुषार गांधीजी, जे महात्मा गांधीजींचे पंतू आहेत, त्यांनी आपल्याला एक चांगलं उदाहरण या ठिकाणी सांगितलं की तुटण्याची वाट बघणारे जे लोक असतात, देश कुठं तुटला, देश कुठं तुटला असं सांगणारी लोक हे तोडण्याच्या तयारीत आहेत. आणि म्हणून तुटला नाही पाहिजे म्हणून राहुलजींनी या देशाला, देशाच्या सगळ्या धर्माच्या लोकांना एक सोबत घेऊन एक जोडण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपल्याला लक्षात असेल की राहुलजीची जेव्हा यात्रा कन्याकुमारीतून निघाली आणि त्याच्यामधलं जे वाक्य त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं कि इसी भूमि में मैंने मेरे पिता को खोया था, लेकिन इस देश के तिरंगे को मैं खोने नहीं दूंगा, असं म्हणून राहुलजी त्या ठिकाणातून निघालेत. आणि त्याच्यातून देशातली लोक त्यांच्या सोबत चालायला लागली. मी देगलूर पासून तर आज इथपर्यंत जेव्हा राहुलजी पर्यंत सोबत होतो, असंख्य लोक, गरीब असेल, शेतकरी असेल, बेरोजगार असेल, ज्यांना पेन्शन मिळत नाही, जुनी पेन्शनवाले लोक असतील, असंख्य लोक, विविध जाती धर्माची लोक राहुलजींना भेटलेत. त्यांच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम राहुलजींनी केलं. आणि तुम्ही त्यांचं ते वाक्यच आहे, डरो मत
आणि त्या आधारावर राहुलजींनी सगळ्यांचं समाधान करून आपका भी दिन आएगा, अब तो दूसरे के अच्छे दिन आ गए, आपको झूठ बोलकर खुद के अच्छे दिन कर दिए और आपको सबको बर्बाद किया। सोयाबीनचे शेतकरी मिळाले, कापसाचे मिळाले, धानाचे मिळाले, ऊसाचे मिळाले, अनेक शेतकरी मिळाले। त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात असेल की गेल्या वर्षाला 12,000 रुपये क्विंटल आपलं सोयाबीन होत, या वर्षाला ते 4,000 झालं। म्हणजे अच्छे दिन कोणाचे आलेत? या दृष्टिकोनातून जे काही चित्र आज देशामध्ये निर्माण झालं, राज्यात निर्माण झालं, सगळ्यांच्या जीवनामध्ये काळोख निर्माण करण्याचं काम केंद्रामध्ये बसलेल्या भारतीय जनता पार्टी आणि मोदीच्या सरकारने केलं। तुम्हाला प्रकाशाकडे नेणं, तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणणं, तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं आणि सगळ्यात मोठं ज्या संविधानासाठी तुम्ही आम्ही आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या पूर्वजांनी जे बलिदान दिलं, त्या संविधानाला वाचवण्यासाठी राहुलजी निघालेले आहेत। आणि तुम्ही एवढ्या संख्येनं, याच्यापेक्षा 2 पट लोक, तुम्ही इथं जे आहात त्याच्यापेक्षा 2 पट लोक अजून बाहेर आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की आम्हाला लक्षात होतं पहिल्यांदाच की ही जागा कमी पडेल आणि तेच झालं। आणि म्हणून तरी सुद्धा मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपण राहुलजींचा विचार या ठिकाणी ऐकायला सगळेजण आलेलो आहोत। मला विश्वास आहे की राहुलजींनी तुमच्या डोळ्यातलं अश्रू, जे केंद्रातल्या सरकारने तुमच्या डोळ्यात जे अश्रू आणलं आणि देशाला विकून रोज देश चालवण्याचं काम केलं जाते, आपला देश, आपल्या देशाचा तिरंगा, आपल्या देशाचं संविधान, या संरक्षण तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने निश्चितपणे केलं जाईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। जास्त वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, बाहेर पण गर्दी आहे, इथं पण मोठी गर्दी आहे, त्यामुळे निघताना आपण लोकांनी थोडं लाईनशी निघा, आरामात निघा, काही अडचण नाही, काही घाबरण्याचं काम नाही कोणाला। आणि काय आपल्या लक्षात असतं की पंढरपूरच्या यात्रेमध्ये साप की घुसून टाकतात ते मधले लोक, काही असं काही होणार नाही। इथं कसे अनेक साप जे चावणारे, अफवा उडवणारे, यांची काही इलाज होणार नाही, आता त्यांचा काहीच होणार नाही। त्यामुळे कुठलाही घाबरता नाही, शांततेनं रांगेनं आपण सगळे बाहेर निघावं एवढं आव्हान या ठिकाणी करतो। आणि पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। आपण ज्यांची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहात ते आपले नेते नफरत के खिलाफ युद्ध का ऐलान करने का काम महाराष्ट्र की इस भूमि से, हमारे महाराष्ट्र के पारंपरिक वाद्य से इस युद्ध का ऐलान करते हैं। राहुल जी, आपके इस लड़ाई में महाराष्ट्र की ये युद्ध, ये ऐलान करने का काम शुरू करेंगे। जोरदार तुतारी के साथ, जोरदार तुतारी वाजवा। घरीचा महाराष्ट्र माझा, जय
महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा माननीय श्री राहुल जी गांधी, केसी वेणुगोपाल जी, एच.के. पाटिल जी, नाना पटोले जी, बाला साहब थोराट जी, भूपेश बघेल जी, अशोक चौहान जी, पृथ्वीराज चौहान जी, दिग्विजय सिंह जी, जयराम रमेश जी, मुकुल वासनिक जी, अविनाश पांडे जी, रजनी पाटिल जी, स्टेज पे कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता, हमारे प्यारे कार्यकर्ता भाइयों और बहनों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत। आप दूर दूर से आए, मेरी बात सुनने आए, इसके लिए आप सबको दिल से बहुत बहुत धन्यवाद। संत गजानन महाराज जी की जय। तकरीबन 70 दिन पहले ये यात्रा कन्याकुमारी से शुरू हुई। समुद्र के किनारे यात्रा की शुरुआत हुई। हर रोज 25 किलोमीटर ये यात्रा चलती है। तमिलनाडु, केरला, कर्नाटक, तेलंगाना, आंध्रा और अब महाराष्ट्र। विपक्ष के लोगों ने सवाल पूछा था, यात्रा की क्या जरूरत? क्या फायदा है इस यात्रा का? देश में, देश के कोने कोने में आज बीजेपी ने नफरत और हिंसा फैला दी, डर फैला दिया है। जहां भी आप देखें आपको डर, नफरत और हिंसा दिखेगी। इस डर के खिलाफ कुछ समझाने का नहीं है, अपने मन की बात रखने का नहीं है।
आवाज को सुनने का, आपके दर्द को समझने का। मैं सोचता हूं कि डर से, नफरत से, हिंसा से बंटवारा होता, प्यार से, जनता की आवाज को सुनने से जनता नफरत से इस देश को कभी फायदा नहीं होगा। मैंने डर की बात बोली। डर कहां, डर किस बात का? विपक्ष के लोग पूछेंगे डर किसका, कौन डरा हुआ है? अगर वो इन सड़कों पे चलते, पांच मिनट में उनको बात समझ आ जाती। भाइयों और बहनों, इस प्रदेश में पिछले 6 महीनों में कितने किसानों ने आत्महत्या की है? क्यों की है? किस कारण की? किसी भी किसान से बात करो, आपको कहेगा हमें सही रेट नहीं मिलता। तंग आ गया हूं मैं इन शब्दों को सुनकर। पहली बात बोलते हैं, मैं पूछता हूं कैसे हो, कहते हैं सही रेट नहीं मिलता। दूसरा सवाल पूछता हूं क्या हो रहा है, कहते हैं हमने बीमा का पैसा भरा। आंधी आई, 1 रुपया नहीं मिला। और फिर सवाल पूछते हैं, राहुल जी एक बात बताइए, हमें समझ नहीं आती बात। किसान आत्महत्या करता है, क्यों करता है? 50,000 रुपए का कर्ज होता है, लाख रुपए का कर्ज होता है, और लाइन लग जाती है। हजारों किसान आत्महत्या करते हैं। 50,000 रुपए का कर्ज होता है, 1 लाख रुपए का कर्ज होता है। कितने किसानों ने मुझसे पूछा, राहुल जी हमें एक बात समझा दीजिए, हमने क्या गलती की? 1 लाख रुपए का हमारा कर्ज माफ नहीं होता, मगर हिंदुस्तान के अरबपतियों का लाखों करोड़ रुपए कर्ज माफ हो जाता है। क्यों? क्यों? वो पूछते हैं। ये डर नहीं है तो क्या है? और ये ऐसे ही नहीं फैला है, पहले भी विदर्भ में किसानों को मुश्किल हुई थी। उस समय दिल्ली में कांग्रेस पार्टी की सरकार थी। हमने विदर्भ के किसानों की आवाज सुनी और एकदम विदर्भ को पैकेज दिया। डर कैसे मिटता है? डर सुनने से मिटता है, डर गले मिलने से मिटता है। मैं आपको बता रहा हूं, आज बता रहा हूं स्टेज से, अगर महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर, अगर हिंदुस्तान के प्रधानमंत्री दिल खोलकर प्यार से महाराष्ट्र के किसान की आवाज सुन ले, यहां पे कोई आत्महत्या नहीं करेगा।
क्योंकि अगर उन्होंने दिल खोलकर आवाज सुनी तो जो किसान सह रहा है, जो उसके दिल में दर्द है, उसे वो समझ जाएंगे। और अगर उसे समझ जाएंगे तो कुछ ना कुछ मदद वो किसान की कर देंगे। इन सड़कों पे सिर्फ किसान नहीं मिलते, युवा भी मिलते हैं। हजारों युवाओं से मैंने बात की। कोई इंजीनियर बनना चाहता है, कोई लॉयर बनना चाहता है, कोई आर्मी में जाना चाहता है, कोई पब्लिक सेक्टर में काम करना चाहता है। हर युवा के माता ने, पिता ने खून पसीने के पैसे डाले हैं। यूनिवर्सिटी भेजते हैं बच्चों को, कॉलेज भेजते हैं। फ्री में नहीं आता महाराष्ट्र में, ये मुफ्त में नहीं मिलती शिक्षा, लाखों रुपए देते हैं। और फिर इन सड़कों पे क्या सुनने को मिलता है? क्या पढ़े? इंजीनियरिंग, कौन सी? मैकेनिकल। क्या कर रहे हो? कौन सी कंपनी में काम कर रहे हो? तो किसानों के दिल में डर, युवाओं के बीच में के दिल में डर, उनके माता पिता के दिल में डर, और फिर उस डर को बीजेपी नफरत में बदलती है, बांटने का काम करती है, भाई को भाई से लड़ाती है। आप सबके परिवार हैं, आप सबके भाई हैं, माता पिता हैं। परिवार में नफरत होती है तो परिवार का फायदा होता है या नुकसान? कोई है यहां पे जिसके परिवार में नफरत से फायदा हुआ है? कोई भाई है यहां पे जिसको अपने भाई से लड़ने से फायदा हुआ? कोई है यहां पे बेटा जिसको अपने पिता से लड़ाई करने से फायदा हुआ? कोई है? नहीं हो सकता। तो अगर परिवार को फायदा नहीं होता तो देश को कैसे फायदा हो जाएगा? देश भी तो एक परिवार है, लाखों परिवारों से देश बनता है। तो हिंसा से, नफरत से देश को फायदा नहीं हो सकता। और आज ये आपकी धरती है, महापुरुषों की धरती है। छत्रपति शिवाजी महाराज जी, ज्योतिबा फूले जी, शाहू महाराज जी,
डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी, सावित्रीबाई फुले जी, होलकर जी, संत गाडगे महाराज जी, धनेश्वर महाराज जी, शिरडी साईं बाबा जी, लिस्ट है। इनमें से किसी ने यह कहा था कि नफरत और हिंसा फैलाओ? किसी ने कहा? किसी ने नहीं कहा। सबने प्यार की बात की, सबने लोगों को जोड़ने की बात की, और वही ये यात्रा कर रही है। हम जोड़ने का काम कर रहे हैं, वो तोड़ने का काम करते हैं, वो नफरत फैलाते हैं, हम जोड़ने का काम करते हैं। आज यात्रा में मैं बैठा था, यात्रा के बीच में हम चाय पीते हैं, मैं चाय पी रहा था और उधर से एक व्यक्ति आए, आर्मी में हुआ करते थे। मैंने उनको देखा, पहले बात समझ नहीं आई, मैंने कहा ये क्या है, और फिर जब वो पास आए मैंने देखा उनकी टांगे नहीं थी, एक हाथ नहीं था। मुझे उन्होंने बताया कि जब उनको चोट लगी, उनकी टांगें काट दी गई, तो 3 महीने के लिए अस्पताल में उन्होंने अपनी बीवी को बताया नहीं कि उनके पैर कट गए। महीनों वो अस्पताल में रहे, दोनों पैर कट गए, एक हाथ टूट गया, इंटेस्टाइन्स बाहर आ गई थी, छाती खुल गई थी। और मेरे साथ बैठे मुस्कुरा रहे थे। तो मैंने उनसे पूछा बताइए, आपको इतनी बड़ी चोट लगी, आपके खिलाफ इतनी हिंसा हुई, आपको नफरत नहीं आती क्या? आपके दिल में नफरत है क्या? मुस्कुरा के कहते हैं मुझे किसी से नफरत नहीं है। और अगला शब्द कहते हैं, मैंने पूछा क्यों? कहते मेरे दिल में डर नहीं है, मैं नहीं डरता। जिस दिन मेरे पैर कट गए, उस दिन मैंने सोचा नई जिंदगी है, इसको मैं जीऊंगा, हिम्मत से जीऊंगा। भाइयों और बहनों, जिसने भी अपनी जिंदगी में हिंसा सही है, जिसने भी हिंसा सही है, जिसको भी सच्ची चोट लगी है, उसके दिल में डर नहीं होता है और उसके दिल में नफरत नहीं होती है। ये सब लोग जो नफरत की बात करते हैं, इनको कभी चोट नहीं लगी है, इनके खिलाफ किसी ने हिंसा नहीं की है, इसलिए ये बात करते हैं। जो दिन भर देश को अपना खून पसीना देता है, चाहे वो किसान हो, चाहे वो मजदूर हो, युवा हो, उसके दिल में नफरत नहीं हो सकती, सवाल ही नहीं उठता। आज हम यहां आए, शिवाजी महाराज जी
जिन्होंने पूरी दुनिया को रास्ता दिखाया, उनकी जमीन है। मां के बिना, जो मां होती है वो बेटे को रास्ता दिखाती है। शिवाजी महाराज जी को शिवाजी महाराज किसने बनाया, वो कैसे बने शिवाजी महाराज, और वो शिवाजी महाराज थे क्या? हां, वो एक व्यक्ति थे जरूर, मगर वो सिर्फ एक व्यक्ति नहीं थे। उनमें और हम सब में क्या फर्क था? फर्क यह था कि वो महाराष्ट्र की आवाज थे। पूरी की पूरी जो आपके दिल में जो भावना थी वो शिवाजी महाराज के अंदर थी, और उनको रास्ता दिखाने का काम किसने किया? उनकी माता जी ने किया, राष्ट्रमाता जिजाऊ जी ने किया। तो आज हम उनकी भी याद करते हैं। जो शिवाजी महाराज जी ने कहा और आपके सब महापुरुषों ने कहा, वही काम ये यात्रा करने की कोशिश कर रही है। और आप इस बात को बहुत अच्छी तरह समझते हो, क्योंकि आपने इस यात्रा को अपनी पूरी की पूरी शक्ति दे दी, पूरा प्यार आपने दिया। आसान काम नहीं है, 3500 किलोमीटर चलना आसान काम नहीं है, मगर आपने आसान बना दिया। अब देखिए, नेताओं के चेहरे देखिए, थकान नहीं है किसी में। मेरा चेहरा देखिए, कोई थकान नहीं है। यह आपका काम है। आपने हमें प्यार दिया, आपने हमारी मदद की, और आपने हमें बहुत कुछ सिखाया। महाराष्ट्र के किसानों ने, युवाओं ने, माताओं ने, आपने हमें बहुत कुछ सिखाया है, और इसके लिए मैं आप सबका दिल से धन्यवाद करता हूं। मैं ये अपनी पूरी जिंदगी नहीं भूलूंगा कि महाराष्ट्र की जनता ने मुझे इतना प्यार दिया, इतनी शक्ति दी और इतना ज्ञान दिया। आप सबका बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। छत्रपति शिवाजी महाराज को जन्म देने वाली मां जिजाऊ मां, मैं चली 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 चली